आज एका जवळचा मित्राचा फोन आला, म्हणे बुकिंग आहे पण कमिशन लागलं. अरे म्हटलं काय बाबा, सारी दुनिया खाती, तू पण कमिशन काय, टेन्शन घेऊ नको, पण बुकिंग दे. मग जंजीर हॉटेलवरून पिकअप केलं, डायरेक्ट पंचवटीमध्ये आणलं कस्टमरला म्हटलं एक एक मंदिरचं दर्शन घ्या. म्हटलं अजिबात टेन्शन घेऊ नका, म्हटलं तुमचा भाऊ निवांत आहे, तुम्ही पण निवांत दर्शन घ्या. आणि मी जेव्हापासून ब्लॉगिंग करायला लागलो, लोक मला येडं समजायला लागले. म्हणताच्या आईला येऊन जाऊन नुसतं व्हिडिओ काढत राहतो, ब्लॉग बनवत राहतो. पण तुम्हाला काय सांगा भावांनो, यार इतके लोक बघता व्हिडिओ, माझे फॉलो करता, यार आपले फॉलोअर्स बी इतके भारी ना, जीवाचे फॉलोअर्स आहे. त्याच्यामुळे नाही का बिंदास व्हिडिओ बनवतो मी सगळ्यांसाठी. इथलं दर्शन झाल्याच्या नंतर डायरेक्ट दिंडोरीला निघलो ना. का बरं माहिती का, श्री स्वामी समर्थांचं केंद्र एकदम मोठं आणि कस्टमर आहे ना स्वामी भक्त होते. म्हटलं काय विषय नाही ना, म्हटलं डायरेक्ट कस्टमरला घेऊन डायरेक्ट दिंडोरीला पोहोचलो ना. चला म्हटलं आपण पण दर्शन करून घेऊ कस्टमर सोबत. आणि इथं गाडी दिली झाडाखाली लावून, कारण काय म्हटलं फालतू पार्किंगचे पैसे देऊस तर. एक तर मित्रांनी घेतलंय कमिशनच्या, आईला बोलला नाही राहू दे म्हणून. मित्र आहे लय डेंजर राहता आपले. म्हटलं घे बाबा जाऊ दे, दोन पैसे तू बी कमव, त्याची ती मेहनत आहे भाऊ, त्याने आणली कुठून तरी, बुकिंग दिली आपल्या गाड्यात मारून. कस्टमर बी चांगलं होतं. म्हटलं जाऊ द्या, घे तू कमिशन, काही टेन्शन नाही. आणि फायनली पोहोचलो इथं. कस्टमरला बोललो मी पण दर्शन घेतो, म्हटलं तुमच्यासोबत येऊ द्या म्हटलं मला पण. कस्टमर म्हणे चालेल ना, काय विषय नाही. आणि कस्टमरला घेतलं नाही मी व्हिडिओमध्ये, कारण की ते होतं कपल व्हायचा लोचा, म्हटलं रिकामा. पण इथं कॅमेरा घ्या चालू केला तर लोक म्हणे बंद कर कॅमेरा, बंद केला. मग काय दर्शन घेतलं, डायरेक्ट नाशिकच्या दिशेने निघलो, डायरेक्ट तपोवनमध्ये पोहोचलो. पण इथं लय मोठा कार्यक्रम चालू. चला आपण महाप्रसादाचा लाभ घेतो आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.